कराडांती त्यांची टोळी केजमध्ये एका कॅमेरेमध्ये कैद झालेली, त्याच्या अनुषंगाने तपासाचे सूत्र हल्ले गेले. CID कडे सुद्धा बरेच त्याचे काही आले. आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालंय त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे, त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितले की आम्ही मारलंय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलाय. तर ते अत्यस्ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टरमाइंड तोच आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास 105-10 दिवस लागलेले आहेत. तर ठीक आहे, जी देर है लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे, कबुली जबाब आहे. तर आपण सर्वांनी माध्यमांनी सुद्धा हा प्रकरण लावून धरलं, जनतेने लावून धरलं, आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी लावून धरलं. त्याच्यामुळे याचा शेवट या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी, जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सजा, आणि जे कुणी आणखी सहआरोपी आहेत ज्यांनी यांना पळून जायला मदत केली, ज्यांनी पैसे पुरविले, ज्यांनी गाड्या पुरविल्या, अशांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. पोलीस यंत्रणेमधले काही माणसं आहेत, जो पाटील नावाचा, महाजन नावाचे, हे जे काही इथले आहेत बाहेरून सुद्धा, जे पहिल्या दिवशी बॉडी ताब्यात घ्यायच्या अगोदर जे लोकांनी जन आंदोलन केलं मस्साजोगी या गावी, तिथं सुद्धा काही पोलीस यंत्रणेतले काही लोक तिथं आले होते, जे की बीडच्या पोलीस यंत्रणेमध्ये होते. तर ते तिथं का आले होते पोलीस अधिकारी, त्यांचं तिथं ड्युटी नव्हती, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे, वाशीच्या PIला सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे, अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी. आणि मला वाटतं नक्कीच पोलीस, CID, SIT कोण जी तपास करते ती यंत्रणा नक्कीच या मागणीला मान्य करते. एक आरोपी अजूनही खरं फरार आहे, त्यातला तो सापडलेला नाही अजून. आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय, याच्यावर पोलिसाचं अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलीस यांना सवड देते, त्याला मला काही बोलता येणार नाही. कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा, कोणते प्रयागराजला ती खोक्या पकडला, मग हा कृष्ण आंधळे कसा सापडत नाही, हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला प्रयागराजला पकडलं, तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही, पण तुम्ही जर हा कृष्ण आंधळे आणखी सापडत नाही म्हणता, तर याच्या बाबतीत पोलिसाचं, CID, SITचं अपयश आहे. दुसरा मुद्दा यातला जर विचारायला गेलं तर आता तिघांनी कबुली जबाब दिलेला आहे. तुम्ही देर है अंधेर है म्हणताय, आता सुरुवात आहे ही, पुढे आणखी कुणाकुणाचे काय काय गोष्टी समोर येऊ शकतात? नाही, हे आज फक्त जॉबामध्ये त्यांनी दिलेला जॉब तुम्हाला पब्लिश झालेला आहे. त्या जॉबामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तिघांनी कबुली दिली, असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतं की त्या तिघांनी जॉब दिलेला आहे की आम्ही मारले आणि यांच्या सांगण्यावरून मारले. आणखी बरेच काही उलगाडे होणार आहेत. मग मला याच्यात म्हणायचं की याच्यामध्ये सुद्धा बघा, टोळीचा मोरक्या तो सुदर्शन घुले दाखवलाय, तर खऱ्या अर्थानं कट रचून मारायला ऑर्डर देणारा टोळीचा मोरक्या होतो. तर याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. ह्याचा शेवट कुठं कुठं जाणार आहे, मी तुम्हाला बोललो ना, याचा शेवट जोपर्यंत या सर्व गुन्हेगाराला याच्यामध्ये ऍड होणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. सर, याच्यामध्ये वाल्मिक कराड कोणासाठी पैसे गोळा करत होता? कारण एवढे मोठे जे गुंड तयार होतात त्याला राजशास्त्र असल्याशिवाय तयार होत नाही, आणि वाल्मिक कराड ही खंडणी कशासाठी गोळा करत होता असा प्रश्न जनतेला आहे. आणि यामागचे लोक कधी समोर येतील का? नाही, हे बघा, ही तपास यंत्रणा, आपला कायदा, याच्यावर न्यायव्यवस्था, याच्यावर भरोसा ठेवणारा आणि त्यांना मानणारा आपली लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने आपण या मार्गावर भरोसा ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि हा वाल्मिक कराड जो पैसे गोळा करायचा, त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाकुणाला किती देत होता हे तर नक्कीच असेल, त्याच्याबद्दल मला शंका नाहीये. पण त्यांनी स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्ट्या एका पत्नीच्या नावावर, दुसऱ्या पत्नीच्या नावावर, आणखी किती कुणाकुणाच्या नावावर केलेल्या आहेत, असं तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून मी बघितलं की जवळ 2000 कोटीची प्रॉपर्टी त्याची इंडियामध्ये सर्च झाली. आणि एवढंच नाही तर इंडियाच्या बाहेर सुद्धा आहे का काय, याचा सुद्धा आणखी काही यंत्रणेला तपास करायचा आहे. म्हणजे ही सगळी माया त्यांनी स्वतःसाठी सुद्धा खर्च केली. याच्या स्वतःच्या अकाउंटून किती लोकांना पैसे जात होते, कोण्या पक्षाचे कोण कोण कार्यकर्ते होते, कोण्या पक्षाचे कोण कोण नेते होते, कोण पब्लिक म्हणून होतं, कोण गुंडाराज करणारे लोक होते, या सर्वांचा याच्यात सामील झाले पाहिजेत. आणि यांना सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे.